नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या खासदारांची खासदारकी जाणार की राहणार? बरं, नियम काय सांगतो बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा. शिवसेनेमध्ये मोठे बंड झालेले आहे. पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना फुटलेली आहे. 6 खासदारांचे एकनाथ शिंदे गटात विलिनीकरण आणि कायदेशीर विश्लेषण आजच्या या व्हिडिओमधून आपण मंडळी जाणून घेतो. तर 6 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र आहे. 2/3 बहुमतासह कायदेशीर संरक्षणाचा दावा आणि पुढील राजकीय भूकंपाचे संकेत यावेळी देण्यात आले. तर 6 बंडखोर खासदार आहेत. ठाकरेंचे एकूण 9 खासदार होते, त्यातले हे 6 बंडखोर खासदार आहेत. त्यातले 2/3 हे कायदेशीर विलिनीकरण पात्रतेमध्ये आहेत. ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील आणि संजय देशमुख अशी ही 6 खासदार मंडळी आहेत. तर मंडळी, पक्षांतर्गत बैठकीला दांडी मारल्यास खासदारकी तात्काळ रद्द होत नाही. व्हीप केवळ सभागृहातील कामकाजासाठी मर्यादित असतो. कारवाईपासून वाचण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत विलिनीकरण आवश्यक आहे. तर ऐतिहासिक संदर्भ जर का याचे आपण पाहिले तर सचिन पायलट 2020 दरम्यानचे सचिन पायलट आणि शरद यादव 2017 मधले हे खटले आहेत, जे स्वेच्छेने पक्ष सोडल्यास अपात्रतेचा धोका संभवतो. तर ठाकरे गटाच्याच आमदाराने ओमराजेंना विमानतळावर सोडलं. आमदारांमध्येही अंतर्गत नाराजी असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. बंडखोर खासदारांपैकी संजय जाधव यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंसाठी मोठा विश्वासघात झाल्याचं सांगितलं जातं. तर पुढच्या टप्प्यात ठाकरे गटाचे आणखी आमदारही रात्रीतून पक्षांतर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. हा बदल केवळ राजकीय नसून पक्षांतर्गत बंदी कायद्यापासून वाचण्यासाठी केलेला एक अत्यंत नियोजित कायदेशीर खेळी असल्याचं दिसून येत आहे. बंडाची पार्श्वभूमी आणि मुख्य कारणं जर का आपण पाहिली तर 17 जून रोजी सकाळी 7 वाजता श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर सकाळी 10:20 उर्वरित 5 खासदारांनी देखील अध्यक्षांची भेट घेऊन एक 4 पानी पत्र सादर केलं. या पत्रामध्ये असा दावा करण्यात आला की उद्धव ठाकरे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत आहेत आणि हे त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार 1985 नुसार जर एखाद्या पक्षाचे 2/3 सदस्य वेगळे झाले तर त्यांना कायदेशीर संरक्षण मिळतं. ठाकरे गटाने बजावलेला व्हीप हा पक्षाच्या अंतर्गत संसदीय बैठकीसाठी होता, जो संसदेच्या अधिकृत कामकाजाचा भाग नाही आहे. त्यामुळे केवळ या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे खासदारांची खासदारकी तात्काळ रद्द होऊ शकत नाही. मात्र स्वेच्छेने पक्ष सोडल्यास किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास अपात्रतेचा धोका टाळण्यासाठी या खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृतपणे विलीन व्हावं लागेल. या बंडामुळे राजकीय समीकरणं बदलणार आहेत. बंडखोर खासदारांपैकी संजय जाधव यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना विमानतळावर सोडण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाच एक आमदार उपस्थित होता. हे केवळ खासदारांपुरतं मर्यादित नसून भविष्यात आमदारांमध्येही मोठी फूट पडण्याचे आणि ते एकनाथ शिंदे किंवा भाजपमध्ये दाखल होण्याचे स्पष्ट संकेत समोर येतात. तर कोण कोण आहेत हे बंडखोर खासदार? ओमराजे निंबाळकर, दुसऱ्यात संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि संजय देशमुख असे हे 6 खासदार आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून निघून गेलेले आहेत. तर मंडळी, लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या पत्रावर घेतलेल्या कायदेशीर निर्णयाचं निरीक्षण हे करावं लागणार आहे. संजय जाधव यांना मिळणाऱ्या संभाव्य मंत्रिपदाच्या घोषणेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
ठाकरे गटातील आमदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागणार, कारण भविष्यात आमदारही फुटण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. तर हे बंड उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठा राजकीय भावनिक धक्का मानला जात आहे. कायदेशीर पळवाट शोधण्यासाठी 6 खासदारांनी अत्यंत सावधगिरीने 2/3 बहुमताचा आकडा गाठलाय. आता त्यांचं पूर्ण विलिनीकरण हीच त्यांची खासदारकी वाचवण्याची गुरुकिल्ली असणार असं या ठिकाणी समोर येत आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय हो? तुम्हाला काय वाटतं? यांच्यावरती कुठली कारवाई होऊ शकेल का? की जसं यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची शिवसेना फोडली होती आणि अजूनही कोर्टामध्ये केस रेंगाळत पडलेली आहे, तसंच काहीसं या केसमध्ये होईल. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची मतं कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.